Please subscribe and share SWA News. शिंदे गुट के पूर्व सांसद राहुल शेवाले ने गृह मंत्रालय से बांग्लादेशी घुसपैठियों को लेकर पत्र व्यवहार किए थे। आई सुनते हैं उन्होंने क्या कहा। SWA न्यूज की खास रिपोर्ट। आदरणीय अमित शाह जी को मैंने 28 नवंबर को एक पत्र के माध्यम से उनको एक निवेदन दिया था। तो उस पत्र में इलीगल इमिग्रेशन बांग्लादेशी का जो हो रहा है उसके बारे में उनको पूरी जानकारी दी थी। आप सभी को पता है टीस ने एक रिपोर्ट बनाया था और इस रिपोर्ट के माध्यम से उन्होंने बांग्लादेशियों का इलीगल इमिग्रेशन कैसा होता है इसका पूरा रिपोर्ट केंद्र सरकार और राज्य सरकार को दिया था, लेकिन दुर्भाग्य से उसके ऊपर कुछ कार्रवाई नहीं हुई। उस रिपोर्ट में उन्होंने ये भी बताया कि अगर इनके ऊपर कार्रवाई नहीं की तो भविष्य में कम्युनल प्रॉब्लम हो सकते हैं, लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम हो सकता है और ये सभी बांग्लादेशी क्रिमिनल एक्टिविटीज में इन्वॉल्व हो सकते हैं। और उसी का उदाहरण आपको सैफ अली जी उनके ऊपर जो हमला हुआ उसमें जो बांग्लादेशी ने आरोपी ने हमला किया वो पहले ही इसकी चिंता टीस के रिपोर्ट के में व्यक्त की गई थी। अगर टीस का रिपोर्ट के अनुसार अगर कार्रवाई होती थी तो सैफ अली जी के ऊपर हमला भी नहीं होता था। तो 6-7-8 महीने पहले ही टीस ने ये रिपोर्ट के माध्यम से बताया था कि बांग्लादेशी के माध्यम से क्रिमिनल एक्टिविटी हो सकती है और कम्युनल राइट्स भी यहाँ पे हो सकते हैं। तो ये रिपोर्ट आने के बाद केंद्र सरकार और राज्य सरकार ने कार्रवाई करनी चाहिए थी, लेकिन दुर्भाग्य से उस वक्त किसी ने एक्शन नहीं लिया। लेकिन अभी 15 जनवरी को मुझे केंद्र सरकार के माध्यम से एक रिप्लाई आया कि केंद्र सरकार ने महाराष्ट्र राज्य के चीफ सेक्रेटरी और डीजीपी इनको अभी इंस्ट्रक्शन दिया है कि टीस का जो रिपोर्ट है उस रिपोर्ट के माध्यम से पूरे महाराष्ट्र में कार्रवाई की जाइए करने का आदेश उन्होंने दिया है। और अभी मुझे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र में केंद्र सरकार की सूचना के अनुसार राज्य सरकार कार्रवाई करेगी। मैं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी उनको भी रिक्वेस्ट करने वाला हूँ कि टीस का जो रिपोर्ट है उस रिपोर्ट के तहत कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि जो अभी सैफ अली जी के ऊपर हमला हुआ है अगर टीस के ऊपर कार्रवाई करते टीस के रिपोर्ट अनुसार कार्रवाई करते थे तो हमला हो नहीं सकता था। सभी बांग्लादेशियों को कॉम्बिंग एक्शन के माध्यम से अगर उनको इलीगल इमिग्रेशन जो हुआ है उनका उस माध्यम से अगर कार्रवाई होती थी तो क्राइम कम हो जाता था। तो मुंबई के क्राइम में बांग्लादेशी का इन्वॉल्वमेंट ये अभी दिखाई दे रहा है और इसका रिपोर्ट इसने पहले से ही दिया है। तो मुझे लगता है कि आने वाले दिनों में इसकी कड़ी कार्रवाई होगी, कॉम्बिंग एक्शन महाराष्ट्र शासन के माध्यम से होगा। ही केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहाजींना 28 नोव्हेंबरला 2024ला एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्राद्वारे त्यांना संपूर्ण बांग्लादेशी इलिगल इमिग्रेशनच्या बाबतीत माहिती दिली होती। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे टीसचा एक रिपोर्ट आला होता। टीसने संपूर्ण मुंबई शहरात एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेच्या माध्यमातून त्याने एक रिपोर्ट सादर केला होता आणि त्या रिपोर्ट मध्ये बांग्लादेशीच्या इलिगल इमिग्रेशन बद्दल त्यांनी माहिती उपलब्ध करून दिली होती आणि त्याच्यामुळे सोशल प्रॉब्लेम होऊ शकतो, कम्युनल प्रॉब्लेम होऊ शकतो, क्राईम होऊ शकतो आणि वोटिंगवर पण त्याचा परिणाम होऊ शकतो हे त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी दिलं होतं। कित्येक बांग्लादेशी इलिगल इमिग्रेशनच्या माध्यमातून वोटर्स आयडी बनून या लोकसभेला पण त्यांनी वोटिंग केलेलं आहे, विधानसभेला पण वोटिंग केलेलं आहे आणि त्यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणलेली आहे की 1966ला हिंदूंची जे पॉप्युलेशन होतं ते 88% होतं आणि 2011ला ते 66% झालेलं आहे आणि त्यांनी एक भीती व्यक्त केली की 2051ला हे 54% हिंदूंचं पॉप्युलेशन मुंबईत होऊ शकतं जर हे इलिगल इमिग्रेशन जर थांबवलं नाही। तर एक धक्कादायक माहिती मी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे दिली होती आणि मला गेल्या आठवड्यातच 15 जानेवारीला गृह मंत्रालयातर्फे एक त्यांनी मला लेटर पाठवलं आहे। त्यांनी चीफ सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि डीजीपी मुंबई पोलीस हेडक्वार्टर्स यांना हा टीसचा जो रिपोर्ट आलेला त्या रिपोर्टनुसार संपूर्ण महाराष्ट्रात कारवाई करण्याचा आदेश त्यांनी या ठिकाणी गृह मंत्रालयाने दिला आहे। त्यामुळे आता गृह मंत्रालय पण या सर्व जी टीसच्या माध्यमातून जी माहिती उपलब्ध झाली आहे त्याची गांभीर्याने दखल घेऊन आता कारवाई चालू केलेली आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सैफ अली खान यांच्यावर जो हल्ला झालेला त्याच्यामध्ये पण बांग्लादेशीच आरोपी सापडलेला आहे। तीच भीती टीसने 5-6 महिन्यापूर्वीच त्यांच्या रिपोर्टच्या माध्यमातून सादर केली होती। त्यांनी केंद्राकडे आणि राज्याकडे कारवाई करण्याची मागणी केली होती आणि त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये ह्याच गोष्टी सांगितलेल्या की इलिगल इमिग्रेशनच्या माध्यमातून बांगलादेशी
या ठिकाणी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह होतील आणि भविष्यात मुंबईच्या लॉ अँड ऑर्डरचा पण प्रश्न निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी कम्युनल पण राईट्स या ठिकाणी होऊ शकतात. तर ही भीती त्यांनी व्यक्त केली होती. आणि निश्चित स्वरूपात कारण ज्या घटना गेल्या कित्येक दिवसापासून होतात तर त्यामध्ये बांगलादेशींचा इन्व्हॉल्वमेंट जास्त दिसून येत आहे. म्हणून आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांना मी विनंती करणार की केंद्र सरकारने जशी गंभीर दखल टीसच्या रिपोर्टने घेतलेली आहे, रिपोर्टचे घेतलेली आहे, 30च्या रिपोर्ट 30च्या त्या सर्व लोकांना जर महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्रालयाने बोलवलं आणि त्या रिपोर्टच्या नुसार त्यांनी जो सर्व्हे केलेला त्या सर्व्हेनुसार जर कारवाई केली तर निश्चित स्वरूपात मुंबईच्या दृष्टिकोनातून, मुंबईच्या लॉ ऑर्डरच्या दृष्टिकोनातून ते महत्वाचं पाऊल ठरेल. आणि जी भीती व्यक्त त्यांनी केली आहे, हिंदूंची जी संख्या कमी होते 2051ला 54% जी होईल, तर त्याकरता पण एक महत्वाचं पाऊल राज्य सरकारच्या माध्यमातून होईल.